मराठवाड्यात झालेला मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे। मात्र या पावसात महापुरामध्ये जे नुकसान झालं नाही ते नुकसान हे पाऊस ओसरल्यानंतर होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय। आपण बघू शकता की मी सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पिंपरी राजा या गावामध्ये आहे। या पिंपरी राजा गावातला एका शेतकऱ्याचा हा संपूर्ण मोसंबीचा बगीचा आहे आणि या मोसंबीच्या बगीचा जो आहे तो पूर्णपणे या मोसंबी गळून पडायला लागलेले आहेत। अतिवृष्टीमुळे हे जे झाड आहे त्या झाडाचं नुकसान झालंय आणि हे नुकसान झाल्यामुळे या सगळ्या मोसंबी जे आहेत त्या पावसामुळे या ठिकाणी खाली गळून पडत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण हे एकच झाड नाही तर ही पूर्ण रांग जर बघितली तर या संपूर्ण रांगेत सगळीकडे प्रत्येक झाडाखाली आपल्याला मोसंबी गळून पडलेल्या अनेक ठिकाणी पाहायला मिळतील। अक्षरशः मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या मोसंबी जे आहेत ते या ठिकाणी गळून पडल्याचं पाहायला मिळतं आहे। अतिवृष्टी झाली त्यानंतर सातत्याने संततधार पाऊस सुरू झाला त्यामुळे या झाडांना मोठा या ठिकाणी फटका बसलाय। परिणामी या सगळ्या मोसंबी जे आहेत ते खाली गळून पडत असल्याचे पाहायला मिळतात। आपण जर या ठिकाणी बघितलं तर हे मोसंबी बघू शकता, हे माझ्या हातात आहे। हातातोंडाची आलेला घास मातीत मिसळणे म्हणजे काय असतं तर त्याचं हे उदाहरण म्हणजे मोसंबी आहे। याचं कारण आहे की अगदी काही दिवसांमध्ये या मोसंबी काढल्या जाणार होत्या आणि मार्केटला नेऊन विकल्या जाणार होत्या आणि हीच मोसंबी कुण्यातरी लेकराच्या तोंडामध्ये गेली असती। मात्र आता ही उद्ध्वस्त झालेली आहे, ही नासलेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। हे संबंधित शेतकरी आता आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी या विषयावरती बोलणार आहोत। हे सगळ्या त्यांच्या शेतात पडलेल्या मोसंबी आहेत। या मोसंब्याचं आता काहीही करता येत नाही, हे त्यांचं मोठं आर्थिक नुकसान आहे। काय नाव तुमचं? ज्ञानेश्वर पवार, पिंपरी राजा। किती जमीन आहे? 2 एकर आणि सगळे मोसंबी? सगळे मोसंबीच आहे 2 एकर। किती झाडं लावलीत मोसंबीची? मोसंबीची झाडं लावले 280 झाडं 2 एकरमध्ये। बरं बरं, आता ह्या सगळ्या मोसंबी गळून पडत आहेत। ह्या एका झाडाखाली ज्या गळाल्यात मोसंबी त्या किती किलो असतील? ह्या जवळजवळ 50 ते 60 किलो एका झाडाखाली मोसंबी गळालेली आहे। किती? 50 ते 60 किलो एका झाडाखाली मोसंबी गळालेली आहे। त्यामुळे सततधार जो पाऊस झाला लगत 7 ते 8 दिवस पाऊस चालला, त्या पाऊस चालल्यामुळं इतकी बुरशी वाढली, इतका हा रोग वाढला की त्यांनी सगळ्या झाडावरच्या मोसंब्या खाली पडायला लागलेल्या आहे। याला किमान आतापर्यंत 50 ते 60 हजार रुपयाच्या औषधीच्या फवारण्या केलेल्या आहेत, खतं टाकलेले आहेत, सगळ्या प्रकारे मेहनत केलेली आहे आणि एवढं सगळं आता माल तोंडा घासाशी आलेला आहे आणि तो विक्रीच्या टायमाला येईपर्यंत आता हा माल पूर्ण गळून चाललेला आहे। याने शेतकऱ्यांनी जगायचं तरी कशी याच्यावरती? पूर्ण शेतकरी याच्यामुळे। मला हे सांगा तुम्ही की एका झाडाच्या 50 गळाल्यात, मग 280 झाडाच्या किती गळाल्या असतील सगळ्या मिळून? 280 झाडाच्या जवळजवळ 6 ते 7 टन माल, म्हणजे 7000 किलो माल। 7000 किलो माल गळाला असं म्हणणं गळालाय ह्या मोसंबीच्या बागेत। 7000 किलो माल गळालाय माझा। किती भाव मिळतो मोसंबीला? मोसंबीला आता काय मिळतोय 17 ते 18 हजार रुपये भाव मिळतोय किमान। ह्या मोसंबीला खर्च जेवढा खर्च लागतो ना त्या खर्चाच्या मानाने किमान 50 हजार रुपयाचा भाव शासनाने याच्यावरती भाव पाहिजे, तेव्हा ही मोसंबी ठेवायला पुरती। आणि ह्या मोसंबीवरती शासनाने काहीतरी प्रक्रिया करून याचं कुठंतरी जसं ज्यूस वगैरे होतं अशी काहीतरी प्रक्रिया करून जर केलं तर याला भाव मिळेल, नाही तर शेतकरी पूर्णतः मेटाकुटीला आलेला आहे। म्हणजे तुमचं जवळपास 2-2.5 लाखाचं नुकसान झालं ही मोसंबी? सध्या झालेलं आहे 2-2.5 लाख रुपयाचं नुकसान माझं झालेलं आहे आणि अजूनही मोसंबी गळती आहे? अजूनही मोसंबी गळत आहे। थोडं जरी असं हलवलं ना तर 2-4 मोसंबी ज्याचं झालेलं आहे ते आजही गळून जातं। बापरे, इतक्या मोठ्या प्रमाणात या मोसंब्या ज्या आहेत त्या या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। ते बुरशी चढणं असेल किंवा हे मोसंबीचं झाड जे आहे त्याचे देठ कमकुवत होणं असेल, या कारणामुळे या सगळ्या मोसंबी गळत आहेत आणि गळालेली मोसंबी जी आहे ती नासून जाते, ती मार्केटला नेऊन विकता येत नाही। त्यामुळे या एका शेतकऱ्याचं 2 एकरमध्ये 2 ते 2.5 लाखाचं नुकसान झालं आहे आणि सरकारकडून मात्र या सगळ्या शेतकऱ्यांना अगदी तुटपुंजी मदत केली जाते। हे वास्तव आपण या कॅमेऱ्याच्या माध्यमातून सगळ्यांच्या समोर आणलेलं आहे की एका एकरामध्ये 1-1.5 लाखाचं फळपीक घेणाऱ्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे या सगळ्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत देणं गरजेचं आहे। मी ज्या पिंपरी राजा या गावातल्या या शेतकऱ्याच्या शेतामध्ये उभा होतो, या एकट्या शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं आहे, सगळ्या मोसंबी गळालेल्या आहेत आणि अशीच परिस्थिती संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या मोसंबी उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांची आहे। त्यामुळे या सगळ्या शेतकऱ्यांना आधार देणं गरजेचं आहे। कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।